नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. 2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना नागरिकांना नियमबद्धतेची संधी उपलब्ध. जालना घनसावंगी तालुक्यातील नागरिकांना दिलासा. तहसीलदार रमेश पागोटे यांचे आवाहन. जालना घनसावंगी तालुक्यातील नागरिकांना दिलासा. तहसीलदार रमेश पागोटे यांचे आवाहन. राज्य शासनाने 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना नियमबद्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने घनसावंगी तालुक्यातील शेकडो कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षापासून राहत्या घरावर असलेली अनिश्चितता दूर होऊन नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार रमेश पागोटे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासनाने या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी 1 जानेवारी 2011 पूर्वी वास्तव्य असल्याचा किमान एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये मतदान यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, नमुना 8, सर्वेक्षण नोंद तसेच चालू वर्षातील रहिवासी दाखला याचा समावेश आहे. 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना पूर्णतः मोफत नियमबद्ध करण्यात येणार आहे. 500 ते 1,500 चौरस फुटादरम्यानच्या अतिरिक्त क्षेत्रातील बाजार मूल्याच्या 10% शुल्क आकारले जाणार आहे. तसेच 1,500 चौरस फुटापेक्षा जास्त अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे. या योजनेत एका कुटुंबाला केवळ एकाच अतिक्रमणाचे नियमबद्धीकरण करता येणार असून नियमबद्ध जमीन भूगोलदार वर्ग 2 स्वरूपात राहणार आहे. तसेच पुढील 5 वर्षे विक्री किंवा हस्तांतरण करण्यास बंदी राहणार आहे. अर्ज प्रक्रिया व अंतिम मुदत ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित ग्रामसेवकाकडे तर शहरी भागातील नागरिकांनी नगरपालिकेत अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती SB न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना तहसीलदार रमेश पागोटे यांनी सर्व पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. नमस्कार. शासन निर्णय 25/3/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. याबाबत तहसील कार्यालय घनसावंगी या ठिकाणी तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळाधिकारी यांची सभा घेऊन संबंधितांना शासन निर्णयातील तरतुदीची पूर्ण सूचना देण्यात आलेली आहे. तरी माझं घनसावंगी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी 1/1/2011 पूर्वी जर शासकीय जमिनीवर जर अतिक्रमण केलं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारे जे पुरावे आहेत त्यामध्ये मतदार यादीतील नाव, मालमत्ता कर, नमुना 8, वीज बिल व इतर शासकीय पुरावे हे संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे सुपूर्द करावे आणि तसा अर्ज संबंधित ग्रामपंचायतला करण्यात यावा. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.